श्री भ.प. सौ अनिता शिवानंद हैबतपुरे यांचे दणदणीत शिवकीर्तन आपण पाहणार आहोत। असेच नवनवीन कीर्तनाचे व्हिडिओ बघण्यासाठी श्री नागेश्वर झुंगा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। संजीवन समाधि
संत शिरोमणी मन्मथ माऊली कर्मधर्माच्या सिद्धांताचे नायक, क्रांती सूर्य, समता नायक, जगज्योती महात्मा बसवण्णा, युग निर्माता, युग प्रवर्तक, आपल्या सर्वांच्या जीवनाची सौभाग्यकांक्षी शिल्पकार, वसुंधरा रत्न, राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊलींच्या मंगलमय दिव्य पावन चरणावर अनंत कोटी कोटी प्रणिपात करते. तद्वतच अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज ग्रंथाचे पारायण सोहळा या सोहळ्या निमित्ताने आजची ही 7व्या दिवशीची काळ आरतीची कीर्तन सेवा आणि या सेवेनिमित्त जगतवंदनीय जगद्गुरु अनाथांची सनातनची योगी यांची माऊली म्हणून ज्यांचा परिचय महाराष्ट्रभर आहे, नवे नवे ज्ञानी यांचा राजा, संतांचा शिरोमणी, योगी यांचा योगी, चैतन्य भूषण पाषाण दूषण विषाणूचा आशन, ब्रह्म चैतन्य ज्यांच्या ठेवीन झालेला होता अशा संत श्रेष्ठ संत शिरोमणी मन्मथ माऊलींचा हा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट, अतिशय सुंदर, सर्वांच्या पाठांतरातला, सर्वांच्या परिचयातला आणि विशेषत्वानं संतांची महती, संतांच्या सानिध्याचं वर्णन करणारा आणि त्याच संत सज्जन माणसांची सेवा जन्मोजन्मी मिळावी अशी मागणी मागणारा हा क्रिस्तपूर्वी सेवेसाठी घेतलेला 4 चरणाचा अभंग शिवहार. लक्ष्मण महाराजांचे 4.5 ते 5,000 अभंग, शिवदास माऊलींचे अभंग, महादेव प्रभूंचे अभंग, संत शिरोमणी मन्मथ माऊलींचे अभंग, जीवन प्रभूंचे अभंग, महादेव प्रभूंचे अभंग आणि या सगळ्या अभंगामध्ये या एका अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे ताई, प्रत्येक अभंगामध्ये आता संप्रदायाचे दंडक आहेत, नियम आहेत आणि त्या नियमावलीमध्ये कीर्तन करणं हे कीर्तनकाराचं प्रमुख लक्षण असतं, वैशिष्ट्य. या संपूर्ण अभंगामध्ये हा अभंग विशेषत्वाने थोडासा वेगळा आहे. वेगळा म्हणण्याचं कारण असं आहे की भक्तीचा अभंग, त्या अभंगामध्ये संपूर्ण भक्ती सांगितली असते. मुक्तीचा अभंग असेल तर त्या अभंगामधलं वर्णन हे मुक्तीचं असतं. मुक्ती होत असेल, मुक्तीचा अभंग असेल तर त्या अभंगामध्ये सांसारिक आणि पारलौकिक लौकिक जीवनाची मुक्ती सांगितलेली असते. शक्तीचा अभंग वेगळा, पण माऊलींनी या अभंगाची सांगड घालताना 4 चरणामध्ये जी तत्व मांडली ती 4 चरणातली 4ही तत्व आहेत. पहिल्या चरणामध्ये माऊलींनी भक्ती सांगितली, दुसऱ्या चरणामध्ये माऊलींनी मुक्ती सांगितली, तिसऱ्या चरणामध्ये माऊलींनी मुक्ती सांगितली आणि चौथ्या चरणामध्ये माऊलींनी एक शक्ती मागितली. शिवहार उदगीरमध्ये सर्वत्र कीर्तन करताना इथे एक विशेषत्वान आनंद निर्माण होतो. त्याचं कारण असं की 100% अनुदान संतांना शिवहार आमचे स्वामी दादा मृदंगाचार्य
यंदा मिस करते. मी तर जायणार रे, तुला मी सांगितलं बरं. बघू दे तिला कसं करते ती करू दे. यांचे फोन चालू असतात महाराज. खरं पाहिलं तर मी लग्न झालं तेव्हा मला वाटलं आपल्या कलेला आविष्कार म्हणून आपण एक व्यासपीठ निवडावं. कीर्तन संप्रदाय याचं माझं अंग नाही. आमचे कीर्तनच चालतात मृदंगाचार्यांवर, कीर्तनच चालतात शैलजाताईवर, हरुताईवर, त्या ताईवर, तुमच्या सगळ्यांच्या टाळावर. कारण ब्रह्म चैतन्य, स्वर चैतन्य आणि नाद ब्रह्म या तिन्हीचं सांगड म्हणजे कीर्तन असतं. आपल्याकडे फक्त शब्द ब्रह्म आहे, नाद ब्रह्म, स्वर ब्रह्म हे सगळं तुम्ही सामावून घेता. तेव्हा विचार केला की बाबा कोणतं व्यासपीठ निवडावं म्हणजे जेणे आपल्या कलेला आविष्कार मिळेल. तेव्हा राजकारण सोडलं, समाजकारण सोडलं आणि विचार केला की धर्मकारण शोधावं की इथं द्वेष राहत नाही, कलह राहत नाही, इथं मनामनाचे नाते पवित्र असतात. आणि मग त्यावेळेला सुचलं म्हणून हे क्षेत्र निवडलं पाहिजे. पण जिथं आल्यानंतर कळलं दुरून डोंगर जगात अन्यत्र कुठे होत नाही, तेवढे कलह सांप्रदायिक माणसांमध्ये वाढलेले आहेत. आपण सगळी मांदी आली म्हणजे संत सज्जनांची मांदी आली. मग सज्जन कसा असावा आणि त्या सज्जनाचा उपदेश, त्या सज्जनाचा संग झाल्यानंतर माणसाचं जीवन हे अतिशय आनंदात नाहून जातं नव्हे. जगताना प्रत्येक क्षण माझ्या एवढा आनंदी आणि भाग्यवान कोणी नाही याची फलश्रुती निर्माण होते. कधी तर अवतीभोवती जेव्हा सज्जनांचा मेळ असतो. 50 पुरुष गेले हरकत नाही, पण बाबा जायचं असेल तर जावं. पण निदान असं तरी म्हणू नका ना कसं करते की बघूच. ताई तुम्ही पण जायचं नाही गायनाला. हरुताई माझं नाव पॅम्पलेटवर नाही, पत्रकावर माझं नाव नाही, बॅनरवर माझा फोटो नाही, कुठंच नाही. आणि मग तुम्ही जातावर कसं ते बघतो. ही जी सज्जनांची मांदी आली आहे, ती सज्जनांची मांदी आईचे हे वाक्य नको आहे. आणि
आपलं सत्कृत्याचं संचित आहे. कारण सत्कृत्याची शिदोरी पाठीशी संचित असल्याशिवाय तरीच तया जन्मनी पुण्य असल्याशिवाय येतो तेव्हा आपला हा सोहळा आनंदाचा सोहळा होतो. आणि मग इथं आल्यानंतर निदान आमच्या तरी चर्चा कोणत्या व्हायला लागतात. आता आमचं कीर्तन आहे किंवा अन्य कोणी भगिनीचं कीर्तन आहे तर आम्ही कीर्तनकारांना फोन करून आम्ही कोणत्या गप्पा मारल्या पाहिजे, काय विचारलं पाहिजे. पहिला प्रश्न कीर्तनकारांचा असतो बघा, मी तुमचं बोलत नाही, मी माझं बोलते. आणि दुसरा प्रश्न आहे अभंग कोणता घेतला. मग एकाच तारखेचे 3 तारखा घ्यायच्या. संत सज्जनांचे सांगायला का सज्जनाच्या मांडीवरती उदाहरण आणि वास्तव विषय करते. कारण सत्य बोलणं ही कीर्तनकारांचा धर्म आहे. कारण सत्याचं दुसरं नाव शिव आहे. सत्य शिवम आणि जे सुंदरम आहे ते शिव म्हणजे सुंदर तत्व आहे. आणि परत उलट या जे सुंदर जगामध्ये तत्व काय असेल तर ते सत्य तत्व आहे. आणि कीर्तनकारांचा धर्म जे सत्य आहे ते सांगणं, जे ग्रंथात आहे ते सांगणं, जे पंथात आहे ते सांगणं. आणि म्हणून आमच्या सज्जनांच्या चर्चा ज्या व्हायला हव्यात. आम्ही जेव्हा एकत्र गायक वादक मंडळ कीर्तनकार एकत्र जेव्हा बसतो तेव्हा आपल्या ब्रह्मानंदाला प्राप्त करून घेण्याच्या कथा आणि कीर्तन आणि आपले शब्द ते असायला हवे. स्पष्ट मत आहे. मग ह्या सगळ्या कथा जिथं मांडल्या जातात त्याला म्हणतात सज्जनांची मांदियाळी. आणि अशा संत सज्जनांचा सहवास होणं म्हणजेच आयुष्याला आपल्या किंवा आपल्या जीवनाला एक आनंद प्राप्त करून घेणं किंवा आपल्या जीवनाचं महत्त्व विशद करणं. मग हे महत्त्व विशद करत असताना संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी या अभंगामध्ये मी सांगितले की 4 तत्वांचा मन्मथ माऊलींनी 4 तत्वांची सांगड एका अभंगात घातली. आणि एका अभंगामध्ये घडत असताना मन्मथ माऊलींनी तो भक्ती मांडली. मन्मथ माऊलींनी तो भक्ती मांडली. मग भक्तीचा मेळा संपन्न कधी होतो, भक्ती संपन्न माणूस कधी होतो. लौकिकम
म्हणून या दोन तत्वामध्ये मन जेव्हा विभागतं तेव्हा संकल्प सिद्धीकडे घेऊन जाण्यासाठी मनाची ताकद मोठी असावी लागते आणि म्हणून म्हणतो माझ्या मना लागो जाळा. आता तिसरा शब्द किती महत्त्वाचा आहे बघा, जाळा. सगळ्यात जास्त नखरे चाळे कुठे असते तर ते मनाजवळ आहे. इथं बसता बसता कर्मातली जी भेसळ होते ना, भेसळ, बाकी कुठल्या गोष्टीमधली भेसळ काढता येते, ती एखादी वेळेस चालवता येते. तुकारामाने तांदळात खडे घातले, भेसळ झाली, घरी आल्यानंतर आपल्याला ती भेसळ दूर करता येते, आपण काढू शकतो. गव्हातली भेसळ काढता येऊ शकते. पदार्थामध्ये झालेली भेसळ माणसाला काढता येऊ शकते, परंतु कर्मामध्ये झालेली भेसळ काढता येत नाही. मग कर्मातली भेसळ कोणती? साधं उदाहरण देते इथल्या इथंच. बसलो इथं, शरीर इथं आणि मन काय झालं की किती लोक आले की कसं झालं की कीर्तन कसं कसं चाललंय की तिथल्या लोकांना इथली चिंता आणि इथल्या लोकांना सगळं छान झालं बाई, 6 दिवस विश्रामीना चांगला पार पडला की वाजले 4 वाजले होते बाई, लवकर संभव, इथंच 4:15 वाजले. इथं असूनही घरी जाणं म्हणजे कर्मातली भेसळ. शिवाहार Amen.
कर्मयोगी जे ज्ञान मिळालं त्या ज्ञानाच्या मार्गाने चालणारा तो कर्मयोगी. बघा माणसाने किती कर्मयोगी असावं, किती ज्ञानयोगी असावं आणि कशा पद्धतीने शिवयोगी असावं. खरं तर तुम्ही आम्ही खरंच सांगू का, आपल्या एवढे भाग्यवान कलियुगातले आपणच बरं. 100 वर्षांनी आपले नातवंड आपल्याला जेव्हा विचारतील तेव्हा ते दुर्दैवी प्राणी असतील. आपल्या पाठीमागची 150 वर्षाची दुर्दैवी प्राणी, पण आपण खरंच भाग्यवान. कारण संतत्व, गुरुत्व आणि देवत्व आपण एकाच तत्वावर पाहिले, एकाच ठिकाणी पाहिले. हे तिन्ही एकाच ठिकाणी खूप कमी लोकांच्या नशिबी पाहायला मिळते. आम्हाला जी दृष्टी आहे, आम्हाला जो डोळा मिळालाय, पहावया डोळा, हे संतत्व, हे गुरुत्व आणि देवत्व आपण एकाच ठिकाणी पाहिले. त्या एकाच ठिकाणाचं नाव जर काय असेल तर ते राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य कर्मयोगी, ज्ञानयोगी आणि शिवयोगी माऊलीने सांगितलं. आम्ही असा कर्मयोगी पाहिलाय. दीक्षा देताना बघा, या अभंगाचं सार मी तुम्हाला पहिल्या ओळीमध्ये सांगते आणि प्रत्येक चरणामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचं सार म्हणजे तापा आहे. कर्मयोगी किती सुंदर असावा. दीक्षा देऊन गेल्यानंतर 5 कळशामध्ये 5 पिसा असतील. तांदळात ज्वारी मिक्स, ज्वारी तांदूळ गव्हात मिक्स, हे सगळं आपाच्या हाताने बाजूला करायचे. त्याच्यातल्या वाट्या बाजूला करायचे. म्हणजे आम्ही पाहिलेला कर्मयोगी मी तुम्हाला सांगते, 2 ते 3 तास जो बघितलेला कर्मयोगी, तोच कर्मयोगी ज्ञानयोगी कसा होतो. रात्री 12 वाजेपर्यंत समाजाला प्रबोधन करत प्रत्येकाच्या फाळावर भस्म दिलं, गळ्यात इष्टलिंग दिलं आणि सज्जनांची मांदियाळी वाढवण्यासाठी जो प्रचार केला, तो प्रचार देवाला काय आवडतं तर देवाला कोणत्या रंगाची साडी घालून भजन केलं, कोणत्या ग्रुपला कोणत्या रंगाचं वस्त्र आहे हे नाही. देवाला काय आवडतं, उद्याच्या प्रसादामध्ये गाया, फुटाणे, वटाणे, कोणता प्रसाद देवाला आवडतो तर देवाला जो आवडतो तो प्रसाद एकच प्रसाद आहे या जगामध्ये, ते म्हणजे स्वतःचं जीवन समृद्ध करून घेता घेता, स्वतःचं जीवन चांगलं करून घेता घेता इतरांमध्ये तो प्रसाद वाटावा. वाढो लोकी सदाचार, सर्वेचा घडी मार, हो सर्वत्र साचार, हाची प्रसाद आवडे. स्वतःचं जीवन जगता जगता आम्ही किती खाल्लो पिलो, किती ऐश केली, किती पैसे कमवले, मी स्वतःच किती अभंग म्हणले, याला असं महत्व नाही. पण माझ्या बरोबर मी इतरांना काही किती चाली शिकवल्या ते फार महत्त्वाचं आहे. मी माझ्या बरोबर इतरांना किती लोकांना मला टाळ वाजवता आलं ठीक आहे, पण माझ्या बरोबर मी किती लोकांना टाळ वाजवायला शिकवले. तर मग टाळ वाजवणाऱ्याला एक पस्करी ये नांदवणा घुसवते. हा प्रसाद हे बालूला देवाला आवडत नाही आणि म्हणून ही सदाचाराची संकल्पना आहे. म्हणून खाया पिया ससे सोया राजधानी का पाणी खाल्लो पिलो सुखाने झोपलो. एकदम यमराज विचारणारा एवढा चांगला, एवढ्या चांगल्या कुळात संतांच्या सानिध्यात संतांच्या सेवेत जन्म दिला होता. बाबा बोला काय काय केलं आयुष्यभर. काढा कर्माची पोथी आणि उघडा. महाराज जन्मल्यापासून एवढे कष्ट झाले, बहिणीचे लग्न केलो, इथं शेत विकलो, त्या बहिणीचं लग्न केलो, तिथं शेत विकलो, त्या बहिणीचं लग्न केलो, शिक्षण केलो, लेकराचं जन्माला घातलो, लेकरं मोठे केलो, लेकरांना चांगले संस्कार दिले, सुना आल्या, नातवंड झाले आणि असं करत देवा तुमच्या जवळ आलो. देव म्हणतात ताई काम तुझं जीवन निष्फळ झालं, कोणत्याच कामाचा तू राहिला नाहीस, कुठलंच काम तू केलं नाहीस. यमराज निघाले
शिकवायचं कधी असेल तर स्वतःच्या जीवनासोबत इतरांना ते शिकवावे. छाने करून सोडावे सकल जनाचे जे आपणासी भावे, तेथे राजी शिकवावे, छाने करून सोडावे. आणि म्हणून असं करत करत हा सदाचार प्राप्त करत करत तो सदाचार भक्तिमय व्हावा. आणि ही भक्ती म्हणजेच मनाला तशा भक्तीचा छंद लागला पाहिजे. बघा संप्रदायामध्ये चांगली म्हण आपल्या धर्मामध्ये माणसं सगळीकडून येतात आणि इथं नमस्कार करतात. राजकारण खूप मोठं क्षेत्र आहे, सगळ्या सत्ता सगळे अधिकार त्यांच्या हातात असतात, परंतु ते आपल्या पायाला चरण स्पर्श करतात. त्याचं कारण असं की इथली मन असं म्हणतात बरं ताई, आता माहिती नाही, इथली मन अगदी स्वच्छ झालेली असतात. तो निर्मळ तरी तैसा पाताळ गंगेचा ओघळलेला, राम रंग तुया सरीसा. इथला माणूस एवढा निर्मळ असतो म्हणे की तो पाताळ गंगेच्या ओघळलेला. आणि म्हणून ही भक्ती आहे, कारण भक्तीमुळं अंतःकरण शुद्ध होते, मन निर्मळ होते. आणि या मनाला जेव्हा एखादी सवय लागते, या मनाला जेव्हा एखादा छंद लागतो, मग तो सकाळपासूनचा छंद भाकरी करत करत शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, नामाची दुर्लभता आहे. किती लोकांच्या मुखातून शिवाय नमः आलं, मृदंगाचार्याच्या कातड्यातून शिवाय नमः आलं, टाळकऱ्यांच्या आलं, पण बसलेली मंडळी मात्र तोंड उघडून असंही म्हणलेले. ही नामाची दुर्लभता आहे, ही नामाची दुर्लभता आहे. एवढं नाम दुर्लभ आहे, लक्षात घ्या. ते सगळ्यांना संस्कृत येत नाही, त्याच्यासाठी रोजच्या रोज सराव करावा लागतो. गायन एका दिवसात जमलं का नाही? साधना आहे जीवनातली. जेव्हा ती साधना आपण नित्य नेमाने करतो, त्याची वृत्ती, त्याची प्रचिती वृत्तीमध्ये येते. तसं रोजची इष्टलिंग पूजा नित्य नेमानं आपलं कर्म करत 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 जेव्हा आपण करतो, तेव्हा त्याचं रूपांतर भक्तीमध्ये होते. आणि भक्तिरूपी मन एकदा तयार झालं की मग ते मन मात्र संत स्वरूपी होते. आणि त्या मनाला इतरत्र काहीच सुचत नाही, तर ते मन हे संतांच्या चरणाजवळ जातं. माझ्या मनाला आणि आज संतांचे विचार जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतात, तेव्हा एक मोठं परिवर्तन होतं. आणि ते परिवर्तन माऊली दुसऱ्या जन्मात सांगतात.
उत्पन्न करतात. पहिल्या चरणामध्ये आपण पाहिले भक्ती आणि अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय झाल्यानंतर माणूस भक्तिमय होतो. भक्ती म्हणजेच भोग, भोगापासून ज्याची मुक्ती झाली त्याचं नाव आहे मुक्ती. आणि ह्या दुसऱ्या चरणामध्ये मौलींनी सांगितली भक्ती आणि नाही आपल्या सगळ्यांची मन भक्तिमय झाल्यानंतर संसारामध्ये माणूस फारसं लक्ष देत नाही. असं म्हणतात बरं, ज्याच्या सासा जास्ती भजन करतात त्यामुळे सुनांना काही म्हणत नाही. बरोबर आहे ना? माझा अनुभव आहे बरं. माझी सासूबाई भजन करतात. कुठं का जायनास, कस का करनास, काही का खायनास, काही का पिनास, तुझा देव तुझ्यासोबतची बहार.
का भगवे कपडे आहेत, पायी मार्गे आहेत का, वाहन आहेत का, पदक आहेत का, हेच संतांचं बाह्यरूप झालं. पण सगळ्या संतांची वेशभूषा, केशभूषा, संप्रदाय, परंपरा वेगळी जरी असली तरी संत ओळखावा कसा, तर त्याचं एकच चिन्ह आहे संत ओळखण्याचं, म्हणजे दया
एकच वाक्य लक्षात ठेवा. एका विचाराची समाप्ती आणि दुसऱ्या विचाराची अनुत्पत्ती याचं नाव मोक्ष. म्हणजे एक विचार मनामध्ये आहे, विचारच निर्माण होणे असं परमार्थ सांगतात. चांगले विचार नाही, जिथे विचारच थांबतात, निमानी बुद्धी मनो यौवन म्हणून हा अभंगपणाचा. म्हणून या अभंगामध्ये मनालाच चालायला लावा, कारण बुद्धी मन चित्त आणि अहंकार याची उन्मळी अवस्था, वृत्तीतली उन्मळी अवस्था मनाला प्राप्त होते. आणि जेव्हा मन त्या एका विशिष्ट अवस्थेला प्राप्त होते, म्हणजे विचाराचे कुठल्याच विचाराचे तरंग मनामध्ये निर्माण होत नाही आणि दुसरे विचाराची समाप्ती, एका विचाराची समाप्ती आणि दुसरा विचारच मनात निर्माण होत नाही, म्हणजे दुसऱ्या विचाराची अनुत्पत्ती याचं नाव मोक्ष. देव नाही. मग असा देव नाही
असं मागून घेऊन जो सन्मानाने देऊन त्याचा स्वीकार करा असं म्हणून पायाला स्पर्श करतो, पाया पडतो, अतिशय नम्रपणे तो देतो आणि स्वीकार करा असं सांगतो. त्याचं नाव दानिश शाश्वत वैभवाचा तो स्वामी आहे. ज्याला जे मागेल तो अतिशय गाढ अंतःकरणाने फार तपस्येची साधनेची प्रतीक्षा न करता देणारा देव म्हणजे महादेव. आणि महादेवाच्या जन्मावरून गौरीने मागितलं, काय मागितलं? तेव्हा अशांची सेवा दे की ज्यांना संतांचा दृष्टिकोन, संतांच्या मार्गावर चालण्याची
तेव्हा अशांची सेवा दे. गणपत माऊलीच्या दृष्टिकोनातून सज्जन मी सांगते, सत्याच्या पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत सगळे उपयोगाचं काम ज्यांनी केले खऱ्या अर्थानं तो सज्जन. पारायण करताना सगळ्यात लवकर येऊन त्यांनी सगळ्या अंतरल्या आणि लोकांना बोलवण्याचं काम केलं खऱ्या अर्थानं तो सज्जन. गल्लीतली शिवकाठाची परंपरा सकाळची ज्यांनी चालू ठेवली खऱ्या अर्थानं तो सज्जन. दर वर्षाला सप्ताह कसा का होईना पैसे देवो न देवो, पावती फाडो न फाडो, महिला मंडळ येतील न येतील, पण उभं केलेले संतांचं कार्य हे चालू राहावं, ते चालू ठेवावं असा प्रयत्न जो करतो खऱ्या अर्थानं तो सज्जन. कसल्याच मान सन्मानाची चाड नाही, घरातली सगळी अनंत कामं डोक्यावर आहेत, संसाराचा भरपूर भार डोक्यावर आहे, पण काही झाले तर एवढी तरी सेवा मला घडावी म्हणून बाकी त्यांची अपेक्षा न करता येणारा कीर्तनकार खऱ्या अर्थानं सज्जन. आणि माऊली म्हणतात अशा सज्जनांची सेवा म्हणजे माझं जीवन धन्य आहे. आणि तेव्हा तू अशी सेवा देणार असेल, अशा सज्जनांची सेवा देणार असेल तर जन्मोजन्मी मला जन्म प्राप्त झाला तरी मला आनंदच आहे. म्हणून माऊलीने सांगितले मनमत म्हणे महादेवा असा सज्जन घरात निर्माण करण्यासाठी आपल्यासारखे माया